दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा स्वाभिमान पार्टीकडून भव्य विदर्भस्तरीय दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेले आहे। युवा स्वाभिमान पार्टी आणि भाजपकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावर्षी विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूर समर्पित ही दहीहंडी आहे। आपल्यासोबत नवनीत राणा स्वतः आहे। काय सांगाल यावर्षी ऑपरेशन सिंदूरला समर्पित केले आपण? दरवर्षी आम्ही शेतकऱ्यांचे जीवनाबद्दल त्यांचा चांगला हो आणि देवाला प्रार्थना करतो आणि दरवर्षी आम्ही आमची दहीहंडी समर्पित त्याला असते। मागची वर्षी लाडकी बहिणीला समर्पित होती आणि या महाराष्ट्राची महिलांनी दाखवून दिलं की ज्यांच्या पाठीशी महिला उभे राहिल्या आणि त्यांनी एक इतिहास घडवला आणि आमच्या देवाभाऊला परत एकदा महिलांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवला। आणि यावर्षी खूप मनात राग, खूप मनात चिड जेही काश्मीरमध्ये झालं आणि जसं आमच्या लोकांना महिलांना सोडलं आणि पुरुषांना त्यांना त्यांची जात विचारून मारलं, म्हणून आम्ही ऑपरेशन सिंदूरला समर्पित ही दहीहंडी केलेली आहे। आणि सरळ पाकिस्तानाला हे दाखवण्यासाठी हे दहीहंडी आहे की आम्ही त्या राज्यातून बोलतो आहे ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सारखे राजे होते आणि इथून त्या पाकिस्तानला इशारा है कि अभी आंख उठाकर देखोगे तो आंख निकालकर बाजू में रखने की ताकद या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आहे। आणि जे भुट्टो म्हणते पाणी बंद केला तर आम्ही बाण उडून टाकू, बाण बांधला तर त्याला सरळच म्हणणं आहे माझं, जो भुट्टा खातो ना आम्ही या देशामध्ये भुट्टासारखं भुट्टोला चबून कधी कचऱ्यात टाकू तेही सुद्धा माहीत पडणार नाही आहे। आणि हे सरळ इशारा आहे। 60 वर्ष पाकिस्तानचा दबाव या देशावर चाललं पण या देशाला आता पाकिस्तानचा दबाव चालणार नहीं। अभी तो सिर्फ पानी बंद किया है, जब दाना भी बंद कर देंगे पाकिस्तान का कटोरा लेके पाकिस्तान के लोग हिंदुस्तान में भीख मांगने आएंगे तब तक छोड़ेंगे नहीं। और ऑपरेशन सिंदूर जो हमारे देश के प्रधानमंत्री ने केला होता त्याचा बदला या देशाचा प्रधानमंत्री घेईन, घरात घुसून मारलं आणि जर त्यांनी डोळे काढून हिंदुस्थानवर पाहिलं तर पूर्ण पाकिस्तान साफ करण्याची ताकद देशाच्या प्रधानमंत्रीमध्ये आहे। तुमच्या दहीहंडीला दरवर्षी इतकी गर्दी का असते? आमचे अमरावतीचे लोकांचा प्रेम, वेगळी भावना, आपल्या संस्कृतीला जपणं, दरवर्षी आम्ही याच पद्धतीने याच प्रेमाने ऊन असो, पाणी असो, पाऊस असो, मागच्या वर्षी खूप पाऊस होता, खूप पावसात उभे होतो आम्ही, उभे राहतो, आमची जनताही उभी राहते आणि आमची हिंदू परंपरा आहे, हिंदू संस्कृती आहे। जेव्हा जेव्हा हिंदूंचे सण होईल याच ताकदीने आमची अमरावती नेहमी पुढे राहील। किती वर्षापासून हेच करत आणि पुढे सुद्धा असंच राहील। आणि प्रेम तर आहेच, आनंद घेतो, संस्कृती मेंटेन करतो, डिग्निटी मेंटेन असते आणि अमरावतीचा झेंडा महाराष्ट्रामध्ये तसंच शानाने उंचा करतो। भाषण खूप गाजलं राजकमल चौक मध्ये, जे बदला घेतला ते बदला नवनीत राणाचा नसून माझे हिंदू विचारधारांच्या लोकांचा बदला होता। आणि जे राजकमलवर धिंगाणा झाला होता लोकसभाच्या वेळी जेव्हा माझा पराभव झाला त्याचा बदला नवनीत राणांनी आणि माझे हिंदू मतदारांनी, भगवा प्रेमी लोकांनी या जिल्ह्यामध्ये करून दाखवलं आणि त्याचाच जल्लोष राजकमलवर केला। जब बाण चलेगा तो अच्छे अच्छे को दिल पे और अच्छे अच्छों की जान उसमें जाएगी। आणि या अमरावतीने पूर्ण मतदारांनी ते करून दाखवलं। या होत्या नवनीत राणा, त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।